नमस्कार मित्रांनो. बातमी अशी आहे की आता शिंदे गटात जे काही 50 खोके घेऊन गेले होते ते आता निराशेमध्ये आणि ते परत येण्याच्या मार्गावर आहे आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटामध्ये. तर नेमकं काय घडते बघा. जशी करणी तशी भरणी असते. जर तुम्हाला मागे सुगीचे दिवस वाटत असतील, तुम्हाला त्यावेळेस वाटत असेल की अरे पैसा म्हणजे सर्वस्व आणि पैशांमुळे तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये गेले होते, जी की ओरिजिनल शिवसेना होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची, बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आणि त्या शिवसेनेचा जो काही गाजावाजा होता, जे काही म्हणजे ओरिजिनल शिवसेना तर शिवसेना. आता ही जी फुटलेली शिवसेना, कितीही तुम्ही काहीही म्हणा, गद्दार ते गद्दारच. आणि आता जे काही बहुतेक गद्दार आहेत ते गद्दार आता परतीच्या मार्गावर लागले आहेत. मग याच्यावरच आता प्रेस कॉन्फरन्स घेतली, ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्ट मतामध्ये सांगितलं की आता बघा काय सांगितलं, कसं सांगितलं आपण जाणणारच आहोत. मित्रांनो, तुम्ही अजून लाईक करत नाही, लाईक करत जा, जास्तीत जास्त शेअर करत जा, सबस्क्राईब करून ठेवा. पण लाईक करायला विसरू नका, कारण की लाईक करायला पैसे पडत नाही आणि आपल्याला देखील इथे आनंद येत असतो. बघा नेमकं झालं असं की जे काही गद्दार गेले त्या गद्दारांना आता तिकडे जे काही महायुतीमध्ये गेले त्यांना कुत्रं देखील कोणी विचारत नाही. आणि शिंदेंची तर अशी गडचेपी झाली की ना धोबिका घरकाना घाटका अशी गोष्ट झाली खरंच. आणि बघा मग इकडं आड तिकडे वीर अशी देखील आपल्याला एक म्हण तिथे जोडता येणार आहे. कारण की एकीकडे नाक दाबून बुक्क्याचा मार देणारं भाजप सरकार आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांचा गट की जे एकनाथ शिंदेंना काही समजत नाही, धुडकावून लावता अक्षरशः. असं हे राष्ट्रवादी आणि महायुतीमधील भाजप सरकार एकनाथ शिंदे यांची गडचेपी करताना दिसत आहे. आणि ती गडचेपी फक्त एकनाथ शिंदेंची नाही होते. आता एकनाथ शिंदेंची जर एवढी होत असेल तर त्यांच्या खाली असणारे हे जे काही बाणगुडे आहेत 50 खोक्यांवाले, यांना किती मानसिक त्रास होत असेल. यांना साधक पालकमंत्री भेटत नाही आहे, पालकमंत्री पदासाठी यांना रस्सीखेच करावी लागते, कोणाला ते काळी जादू करावी लागते, कोणाचा कोट शिवून तयार होता पण तो कोट अजून घातलेला देखील नाही आहे. म्हणजे अशा पद्धतीचा मार, म्हणजे न दिसणारा मार यांना मिळत आहे. कोणाला, जे आता फोडून गेलेले आहेत गद्दार लोक, त्या गद्दारांना हे आता सगळं सहन करावं लागत आहे. आणि मग कुठंतरी असं त्यांना वाटायला लागले की अरे यार कसं असतं, मग ते आपलं बरं होतं बरं का भाऊ, आपलं बरं होतं, आपली शिवसेना चांगली होती. ठीक आहे 50 खोके मिळाले नसते पण माणसाला इज्जत तर असते. तर आता यांना इज्जत राहिल्या नाही आहेत. मेन म्हणजे यांना कुठं जायला तोंड नाही आहे. 4 चौघामध्ये जर गेले तर यांना गद्दारच म्हणता. भलेही ते तोंडावर न बोलू पण आतून यांना नक्कीच गद्दार म्हणता. आणि ते लोकांच्या डोळ्यांमध्ये नक्कीच दिसतं आणि ते या लोकांना आता जाणवायला लागले. बघा ज्या पद्धतीने पृथ्वी गोले विश्व गोले आणि हे सगळ्यामध्ये कर्म फिरून येत असतं. ते म्हण नाही का, एका कुत्र्याने एकाला चावला, मग त्याचा संताप त्याने बायकोवर काढला, बायकोने त्याला मारलं, परत मग ते म्हणजे ते सगळं फिरत त्या कुत्र्यावर मारलं, मग त्या कुत्र्याने परत त्याचाच चावा घेतला. म्हणजे हे जे काही सर्कल आहे ना, हे सर्कल पूर्ण कंप्लीट होतं तेव्हाच तुमची इथनं सुटका होते. आणि तुमची सुटका अजून झालेली नाही आहे. तुमचं सर्कल अजून हळूहळू तयार होते. तुम्ही त्या भोवऱ्यामध्ये, त्या चक्रव्यूहामध्ये, भाजपाच्या महायुतीच्या चक्रव्यूहामध्ये हे गद्दार लोक अटकलेत आणि या गद्दारांना माफी नाही. बघा आज या लोकांनी 50 खोके घेतले. यांना वाटलं की अरे आपण आता 50 खोके घेतले आणि जे काही भ्रष्टाचार वगैरे केले ते आपले झाकले जातील. पण नाही, आज तुमची वेळ आली. आज तुमचे जे काही कर्म होते त्या कर्मात थोडंफार पुण्य तुमचं शिल्लक होतं आणि त्या शिल्लक पुण्याच्या जोरावर तुम्ही आजपर्यंत मास करत होता. आणि आता तुमची गडचेपी व्हायला लागली तर तुम्ही म्हणताय की आम्हाला शिंदे गट सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये यायचं आहे. यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं, ठीक आहे, ज्या लोकांना खरंच वाटत असेल की आपण गद्दारी केली, आपण शिवसेना सोडली आणि मग आता परत आपल्याला आपल्याच लोकांकडे यायचं आहे, तर मग आता तुम्ही येऊ शकता. ठीक आहे, यायला काही हरकत नाही, पण तुम्हाला कुठलंही तिकीट भेटणार नाही, कुठलंही पद भेटणार नाही. तुम्हाला कामं करायची असेल तर करा आणि विश्वास जिंकावा लागणार आहे, तरच कुठं तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा वगैरे या सगळ्या गोष्टी मिळतील. तर मित्रांनो, विश्वास एकदा गमावला तर तो परत येत नाही. या सगळ्या गोष्टी समजणं गरजेचं होतं. गुवाहाटी चलो गुवाहाटी, कोणी या रस्त्याने, कोणी त्या रस्त्याने, कोणी टी शर्टवर, कोणी बन्यानवर गेले, मजा वाटली. आणि आता सजा होते तेव्हा नेमकं तुम्हाला ते
कळायला लागले. सो असं हे वातावरण, असं हे गोल 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 चक्र यांच्याच डोक्यात परत यायला लागले. तुम्हाला काय वाटतं या विषयावर? यांना घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो. अजून लाईक केलं नाही आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.